जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, SSC GDचा रिझल्ट आपला कधी येणार आहे त्याबद्दल व्हिडिओ होणार आहे. रिझल्ट हा आपला लवकरात लवकर येणार आहे आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन की आपल्या हातून जे रिझल्ट जो आहे तो उशीर होण्याचा एकमात्र कारण होत आहे की वेगवेगळे मुलं जे आहेत ते कोर्ट केस करत आहेत. त्याच्यामुळे बघा रिझल्ट आपला खूप लेट होत आहे आणि रोजगार मेळ्याची जी डेट होती आधीची ते सुद्धा होऊन टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी चेंज झालेली आहे. रिझल्ट आपला खूप या ठिकाणी लांब जाणार नाही आहे, लवकरच या ठिकाणी रिझल्ट हा येणार आहे. तर आपण बघूया की रिझल्ट हा कधी येणार आहे आणि काय या ठिकाणी अपडेट रिझल्टची असणार आहे. तर आपण हा बघू, हा टोटली CAPFची नोटीस आहे आणि दिस इज इन्फॉर्म दॅट SSC likely to declare the result of CTGD examination 2025 बाय 12/1/2026 या ठिकाणी म्हणजे काय टेंटेटिव्ह डेट आहे की 12/1/2026 रिझल्ट आपला जो येणार आहे याची दाट शक्यता आहे 12 तारखेला. आणि जे शेड्यूल जे आहे ते 24/1/2026 या ठिकाणी जो रोजगार मेळा जो होणार होता त्याचा या ठिकाणी 24 तारखेला होणार आहे. आणि ही जी नोटीस आहे ते SSC GD CAPF बद्दलचीच नोटीस आहे, ठीक आहे. आणि जे काही सेंटर आहेत की रोजगार मेळामध्ये जेवढे काही सेंटर आहेत ते या ठिकाणी पूर्ण सेंटर आहेत. जसं की या ठिकाणी आपल्या पुण्याचं सेंटर आहे आणि पुणे सोडून फक्त पुण्याचा एकच सेंटर या ठिकाणी बघायला भेटत आहे. मध्ये जी दुसरी जी डेट होती त्यामध्ये नागपूरचा पण या ठिकाणी होता सेंटर, पण यामध्ये नागपूर नाही आहे. 24 तारखेला जे आहे ते रोजगार मेळा होणार आहे आणि नागपूर या ठिकाणी आहे की नागपूर आणि पुणे या दोन सेंटरवरती रोजगार मेळा होणार आहे. त्या ठिकाणी सर्वांना जॉईनिंग लेटर या ठिकाणी मिळणार आहेत. आणि रिझल्ट आपला लक्षात ठेवा की 12 तारखेला हा रात्रीपर्यंत किंवा 11च्या रात्री रिझल्ट येण्याची खूप चान्स आहेत आणि रिझल्ट येणार आहे. जसं मागच्या भरतीमध्ये 13 तारखेच्या नाईटला रिझल्ट आलता, तो डे होता 14 तारीख. म्हणजे 14 तारीख जसं अपडेट झाली रिझल्ट आपला आलेला होता, म्हणजे तसंच 11 तारखेच्या नाईटला रिझल्ट येण्याचे फुल चान्स आहेत. 11 तारखेला रिझल्ट येईल संध्याकाळी, ठीक आहे. रात्री म्हणतोय मी, तुम्ही दिवसभर काही बघू नका, ठीक आहे. रात्री येईल आणि 12 तारखेला सकाळी किंवा रात्री आपल्याला कळून जाईल की फायनल मेरिट कशा पद्धतीने गेलेला आहे. आणि फायनल मेरिटचं जर मी सांगितलं की ज्याने अजूनपर्यंत मी व्हिडिओ बघायला नसेल फायनल मेरिटचा, तरी आपल्या चॅनलवरती फायनल मेरिटचा व्हिडिओ आहे, तो या ठिकाणी सर्वांनी बघून घ्या, ठीक आहे. तितके मार्क असेल तर तुम्ही सेफ समजा, त्याच्या प्लस असेल तर, आणि त्याच्या जवळपास जर तुम्हाला मार्क किंवा 1-2 मार्क कमी आहेत तर तुम्ही पुढची तयारीला लागा. कारण खूप काही मुलं असं करतात की ह्यामध्ये होईल अशा आशेवर बसतात, पण फायनल जास्त जातो आणि पुन्हा ते राहतात. पुन्हा ह्या सर्वातून बाहेर येऊन पुढची तयारी करायला टाईम जात नाही. आणि 23 फेब्रुवारीलाच पुढची एक्झाम डेट आहे. तर मग पुढं आपलं पेपर पण आहे. मग एवढ्या कमी टायमिंगमध्ये आपल्याला एका महिन्यामध्ये काही होणार नाही. कारण मुलं खूप 5-6 महिने झाले मुलं घासत आहेत. त्यांची मेहनत आणि आपले एका दोघाची मेहनत, फक्त महिन्याची मेहनत काही काम येणार नाही. त्यासाठी म्हणतोय की ज्यांनी फक्त आशेवर बसलेले आहेत, तुम्हाला 110-115 मार्क आहेत, 110 प्लस तुम्हाला मार्क आहेत, EWS असो SC ST असो, तर तुम्ही या ठिकाणी अभ्यास न केला तर चालेल. आणि OBC ही जी आहेत ओपन, यांना तर 114-15 मार्क असेल तर तुम्ही क्लिअरली सांगतो काही करू नका, फायनलला तुमचं नाव येईल. आणि जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर माझा व्हिडिओ बघा, ठिकाणी मी सर्व कट ऑफ डिटेल वाईज सांगितलेलं आहे. 12 तारखेला या ठिकाणी तयार राहा, रिझल्ट 100% येणार आहे. जय हिंद.